नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमावर आधारित पूर्व चाचणी ही कशी सोडवावी याविषयी आपण समजून घेणार आहोत। तर आपल्याला माहीतच असेल की मागील वर्षापासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी ही आपल्याला सोडवायची आहे। विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी। मित्रांनो, ही चाचणी इयत्ता 9वी अभ्यासक्रमावर आधारित आहे। गुण आहे 13 आणि वेळ आहे अर्धा तास। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। त्यामधील पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। दुसरी सूचना आहे उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवितात। तिसरी सूचना आहे आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी। आणि चौथी सूचना आहे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा। त्यानंतर आपण सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला अ, खालील उपप्रश्न सोडवा। यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत। त्यातला पहिला उपप्रश्न आहे रिकामी जागा भरा। यामध्ये गुणसूत्र प्रामुख्याने केंद्रक आम्ल आणि रिकामी जागा यापासून बनलेला असतो। तर बघूया, याचं योग्य उत्तर आहे प्रथिने। केंद्रक आम्ल आणि प्रथिने या 2 भागांपासून गुणसूत्र हे बनलेले असते। त्यानंतर बघा, वेगळा घटक ओळखा। यामध्ये बेडूक, घुबड, कोल्हा आणि माणूस अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत। त्यातला वेगळा घटक आपल्याला लिहायचा आहे। तर तो आहे माणूस। कारण माणूस हा उभयाहारी आहे, शाकाहारी त्याचप्रमाणे मांसाहारी सुद्धा आहे। परंतु बाकीच्या प्राण्यांचा जर आपण विचार केला, जसं बेडूक आहे, घुबड आहे, कोल्हा आहे, हे मात्र मांसाहारी असे प्राणी आहेत। त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की माणूस हा यातला वेगळा घटक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे। यामध्ये जोड्या जुळवा। यामध्ये अस्तंभ आणि बस्तंभ या ठिकाणी दाखवलेला आहे। अस्तंभामध्ये 2 विधाने दिलेली आहे, एक सरल उती आणि दुसरा आहे जटिल उती। तर सरळ उतीसाठी योग्य जोडी कोणती हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, बस्तंभामध्ये दिलेला आहे जलवाहिन्या, अमिबा आणि मूल उती। तर सरळ उती यासाठी योग्य जोडी आहे मूल उती। त्यानंतर दुसरा जो आहे जटिल उती, जटिल उतीसाठी योग्य जोडी आहे जलवाहिन्या। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 हा आपण पाहिलेला आहे। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तर लिहा। यामध्ये कोणताही एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे। पहिला प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा। कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवतात। दुसरा आहे फरक स्पष्ट करा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आणि तिसरा आहे आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा। तर बघूया आपण क्रमाक्रमाने। पहिला प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा, कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवतात। या प्रश्नाचं उत्तर हे याप्रमाणे आहे। बघा, डांबराच्या गोळ्यांमध्ये नॅफ्थॅलिन हा रासायनिक पदार्थ असतो। या पदार्थामुळे कपड्यांना वाळवी लागत नाही, तसेच कवकांपासून सुद्धा नॅफ्थॅलिन संरक्षण देतो। म्हणूनच कपडे चांगले राहावेत आणि टिकावेत यासाठी कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवतात। त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 2, फरक स्पष्ट करा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। बघा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं उत्तर याप्रमाणे। हार्डवेअर, सॉफ्टवेअर। हार्डवेअरची 4 मुख्य श्रेणीमध्ये विभागणी केलेली आहे, ज्यामध्ये इनपुट उपकरणे आहे,
CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्यानंतर आउटपुट आहे आणि मेमरी आहे. अशा प्रकारच्या 4 श्रेणीमध्ये विभागणी केलेली आहे. सॉफ्टवेअरचा जर आपण विचार केला तर यामध्ये 2 श्रेणी आहेत. एक आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक आणि इतर साहित्य वापरून हार्डवेअर विकसित केलेले आहे आणि सॉफ्टवेअर जे आहे ते प्रोग्रामिंग भाषा, सूचना, लेखन वापरून विकसित केलेले आहे. हार्डवेअरमध्ये रॅम, रोम, हार्ड ड्राईव्ह, स्कॅनर, प्रिंटर इत्यादी उदाहरणे आहेत आणि सॉफ्टवेअरमध्ये विंडोज, ॲडोब रीडर, गुगल क्रोम अशा प्रकारचे काही उदाहरण हे सॉफ्टवेअरचे आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. यामध्ये जी आपल्याला आकृती दाखवलेली आहे ती आहे जलीय ऊर्जा मनोरा. यामध्ये खाली वनस्पती, त्याच्यानंतर प्राणी, मासे, मानव अशा प्रकारे या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. वनस्पती 10,000 किलो कॅलरी आहे, त्यानंतर 1,000 किलो कॅलरी आहे. म्हणजे अशा प्रकारची ऊर्जा ही नंतरच्या प्राण्यांमध्ये कशी कशी कमी होत गेली हे आपल्याला या ठिकाणी आकृतीमधून दिसते. वनस्पतींपासून 10% ऊर्जा ही पुढील सजीवांमध्ये कशी हस्तांतरित झाली हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येते. यावर आधारित इथे आपल्याला 2 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. बघूया. कोणत्याही परिसंस्थेत ऊर्जेचा मुख्य स्रोत कोण असतो? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे सूर्य. कारण तो कोणत्याही परिस्थितीमध्ये परिसंस्थेत ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. त्यानंतर ऊर्जेच्या मनोऱ्यातील ऊर्जा प्रवाहाच्या दिशेबाबत तुमचे मत काय आहे? बघा, ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक असते. अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये सुद्धा कोणताही एक प्रश्न विचारलेला आहे सोडवायला. त्यासाठी आपण प्रश्न क्रमांक 1. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून नामनिर्देशित आकृती काढा. बघूया या प्रश्नाचं उत्तर. स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे. या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. ही वनस्पती थॅलोफायटा गटातील आहे. या वनस्पतीचे शरीर मऊ व तंतुरूपी असते आणि प्रजनन हे अलैंगिक पद्धतीने होते. अशा प्रकारची आपण वैशिष्ट्ये लिहू शकतो. त्यानंतर आकृती जी आहे ती याप्रमाणे आहे. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला दिसते केंद्रक आहे, त्यानंतर पेशीभित्तिका आहे, सर्वात बाहेरील आवरण, त्याच्यानंतर पायरिनाइटचे काही कण आहे दाखवलेले इथे, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी सर्पिल आकृती, हरित लवक. अशा प्रकारची ही स्पायरोगायराची नामनिर्देशित आकृती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. वनस्पतीतील विविध वृद्धी संप्रेरकाची नावे व त्याचे थोडक्यात कार्य लिहा. बघा, वनस्पतींमधली जी काही वृद्धी किंवा वनस्पतीची वाढ घडवून आणणारी जी संप्रेरके आहेत तर ती या प्रकारची. बघा, वनस्पतीतील विविध वृद्धी संप्रेरके यामध्ये ऑक्झिन्स आहे, 2 जिब्रेलिन्स आहे, 3 सायटोकायनिन्स आहे आणि ॲबॅसिसिक आम्ल आहे. अशा प्रकारे ऑक्झिनचं जे कार्य आहे ते आहे पेशी विवर्धनाला मदत करणे. त्याच्यानंतर जिब्रेलिनचं कार्य आहे खोडाची वाढ घडवून आणणे. सायटोकायनिन्सचं काम आहे पेशी विभाजन करणे आणि ॲबॅसिसिक आम्लाचं काम आहे वनस्पतीची वाढ रोखणे तसेच पाने कोमेजणे. अशा प्रकारचे ही संप्रेरके वनस्पतींमधील आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, गुणसूत्र म्हणजे काय? त्यांच्या विविध प्रकाराची नावे लिहा. बघा, सुरुवातीला आपल्याला गुणसूत्रांचा अर्थ याप्रमाणे लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. त्यानंतर विचारलेलं आहे की विविध प्रकाराची नावे. बघा, या ठिकाणी हे विविध प्रकार आहेत.
गुणसूत्राचे. सुरुवातीला आहे मध्यकेंद्री, त्याच्यानंतर आहे उपमध्यकेंद्री, तिसरा आहे अग्रकेंद्री आणि चौथा आहे अंत्यकेंद्री. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्न सोडवा. यामध्ये सुद्धा कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर सुरुवातीला इथे घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीही 5 तत्वे सविस्तर लिहा. मित्रांनो, आपण मागील इयत्तेमध्ये वर्ग 9 यामध्ये आपण घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे पाहिलेली आहेत. तर त्या 7 तत्वापैकी कुठलीही आपल्याला 5 तत्वे सविस्तर आपल्याला लिहायची आहे. तर ती 5 तत्वे याप्रमाणे आपण लिहू शकता. जसं बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पुनर्वापर आहे, त्यानंतर आहे वापर नाकारणे, त्याच्यानंतर आहे चक्रीकरण, त्यानंतर आहे पुनर्विचार, त्याच्यानंतर आहे वापर कमी करणे, संशोधन, नियमन, अशा प्रकारची काही 7 तत्वे दिलेली आहे. यापैकी आपण कोणतेही 5 तत्वे लिहू शकता. त्यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. खालील ऊतींची नावे लिहा. त्यातली पहिली ऊती आहे तोंडाच्या आतील स्तरातील ऊती. त्याचं उत्तर आहे सरल पट्टकी अभिस्तर. त्यानंतर दुसरं आहे स्नायू व अस्थी यांना जोडणाऱ्या ऊती. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे स्नायुरज्जू, ही संयोजी ऊती आहे. त्यानंतर वनस्पतीची उंची वाढवणाऱ्या ऊती ज्या आहे ह्यामध्ये प्ररोह विभाजी ऊती ह्या वनस्पतीची उंची वाढवणाऱ्या ऊती आहेत. त्यानंतर खोडाचा घेर वाढवणारी ऊती ती आहे पार्श्व विभाजी ऊती. त्यानंतर पाणी व खनिजांचे वहन करणाऱ्या वनस्पती ऊती यामध्ये जलवाहिनी. अशा प्रकारे आपण पूर्वचाचणी या ठिकाणी समजून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर आपण ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. याविषयी काही आपल्याला जर शंका असेल तर आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा. धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.